ब्रेकनंतर आपणा सर्वांचं स्वागत। गोंदिया जिल्ह्यात काल 4 तालुक्यातील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली। या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती। सध्या पावसाने काहीशी उसंत घेतली आहे, मात्र धरणांच्या पाण्यामधून विसर्ग सुरू आहे। पुजारीटोला धरणाच्या 8 दरवाजांमधून 9590 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर वैनगंगा नदीच्या धापेवाडा व्याजमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे नदी काठावरील गावांनी आणि त्याचबरोबर तिथल्या नागरिकांनीही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। काल गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे। यात गोंदिया जिल्ह्यात 5 घरांची पूर्णतः तर 73 घरांची अंशतः नुकसान झालेलं आहे। त्याचप्रमाणे जनावरांच्या 26 गोठ्यांचं हे नुकसान झालं असून घरं पडल्यामुळे सालेकसा तालुक्यातील कवडी इथं एक महिला गंभीररीत्या जखमी झाली आहे। तर धान पिकांची हजारो हेक्टर शेती ही पाण्याखाली आल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील यामध्ये प्रचंड नुकसान झालंय।